नमो बुद्धाय, जय भीम. माझ्या विचारांच्या क्रांती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भारतरत्न यांच्या जीवनातील एक अतिशय भावनिक आणि प्रेरणादायक अध्याय जाणून घेणार आहोत. हे आहे त्यांच्या सहकार्याने त्यांनी त्यागाची, संघर्षाची आणि त्यांच्या संसाराची सत्यकथा. या कथेत आपण पाहू की गरीब, दुःख, संकटे आणि अनेक अडचणी असूनही रमाबाईंनी बाबासाहेबांना कशी खंबीर साथ दिली. त्यांच्या त्यागामुळे बाबासाहेबांना शिक्षण पूर्ण करता आले आणि त्यांनी संपूर्ण समाजासाठी ऐतिहासिक कार्य घडवून आणले. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग सुरू करूया. रमाबाई यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायक संसाराची सत्यकथा. रमाबाई यांनी बाबासाहेबांचा संसार. आज आपण अशा एक महान स्त्रीची कथा ऐकणार आहेत, जिने स्वतःचे अनेक दुःख सहन केले पण आपल्या पतीच्या महान कार्यासाठी आयुष्यभर साथ दिली. रमाबाई आंबेडकर. रमाबाईंचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. लहानपणीच आई वडिलांचे क्षेत्र हरपले, त्यामुळे बालपण कष्टात गेले. सन 1906 मध्ये रमाबाईंचा विवाह तरुण भीमराव आंबेडकर यांच्याशी झाला. त्यावेळी भीमराव साधारण 15 वर्षाचे आणि रमाबाई सुमारे 9 वर्षांच्या होत्या. त्या काळी बालविवाहाची प्रथा होती. लग्नानंतर त्यांचा संसार अत्यंत गरिबीत सुरू झाला. घरात अनेकदा पुरेसे अन्न नसायचे. रमाबाई काबड कष्ट करून घर चालवत असे. बाबासाहेब अभ्यासात मग्न असत आणि रमाबाई त्यांच्या कोणतीही चिंता वाटू नये म्हणून घरातील सर्व जबाबदारींना शांतपणे सांभाळीत. नंतर बाबासाहेबांचे उच्च शिक्षण परदेशात गेले. त्या काळात रमाबाई भारतात राहून घर, कुटुंब आणि मुलांची जबाबदारी सांभाळत होत्या. त्यांना स्वतःच्या बाजूला ठेवून बाबासाहेबांच्या शिक्षणाला पाठिंबा द्यायचा होता. त्यांच्या संसारात मोठी दुःखही आली. अनेक अचानक मुलांचे लहान वयात निधन झाले. या दुःखाने दोघेही खचले पण त्यांनी धीर सोडला नाही. शेवटी त्यांचा मुलगा मोठा झाला. बाबासाहेब समाजातील अन्यायाविरुद्ध दिवस रात्र काम करत असत. ते अचानक घरी उशिरा येत. रमाबाई कधी तक्रार करत नसत. त्या फक्त एवढेच म्हणायच्या, तुम्ही समाजासाठी काम करा, घरची काळजी मी घेते. गरिबी, कष्ट आणि आजारामुळे रमाबाईंची प्रकृती खालावली होती. बाबासाहेबांना त्यांच्यावर खूप प्रेम होते पण समाजकार्य आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांना नेहमी त्यांच्या जवळ राहता येत नव्हते. 27 मे 1935 रोजी रमाबाई यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बाबासाहेबांना मोठा धक्का बसला. त्यांनी अनेकदा
मान्य केले की रमाबाईच्या त्यागामुळेच त्यांना शिक्षण पूर्ण करून समाजासाठी मोठे कार्य करता आले. आज ऐतिहासिक रमाबाईंना केवळ बाबासाहेबांची पत्नी म्हणून नाही तर त्यांच्या संघर्षमय प्रवासातील खंबीर सहचारी म्हणून ओळखतात. मित्रांनो, रमाबाई आंबेडकर यांच्या त्यागमय आणि प्रेरणादायी संसाराची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या परिवारांसोबत मित्रांनो, रमाबाई आंबेडकर यांच्या त्यागमय आणि प्रेरणादायी संसाराची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच इतिहासावर आधारित प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी विचारांची क्रांती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा.